देशाचा युवा आता हसत नाही, तो आता जळतोय. कारण एका बाजूला पेपर लीक, एका बाजूला बेरोजगारी आणि दुसऱ्या बाजूला इंटरनेटवर व्हायरल होते कॉकरोच जनता पार्टी. हा युवाच्या रागाचा स्फोट आहे. आज भारतात लाखो मुलं रात्री 3-3 वाजेपर्यंत अभ्यास करतात, आई वडील कर्ज काढतात, क्लास लावतात, स्वप्न पाहतात, माझा मुलगा ऑफिसर बनेल. पण मग अचानक बातमी येते पेपर लीक. एका सेकंदात लाखो युवांची मेहनत रस्त्यावर येते. कोणी 2 वर्ष तयारी केली, कोणी मित्र सोडले, कोणी फोन बाजूला ठेवला, कोणी प्रेम सोडलं फक्त फ्युचरसाठी. आणि शेवटी काय मिळालं? कॅन्सल एक्झाम, लीक पेपर आणि पुन्हा झिरो पासून सुरुवात. म्हणून आजचा युवा फ्रस्ट्रेटेड आहे भाऊ. इंस्टाग्रामवर मीम दिसतात, फनी रील्स दिसतात, पण त्या मीम मागे एक प्रेशर असतं, एक टेन्शन असतं, एक सायलेंट डिप्रेशन असतं. कॉकरोच जनता पार्टी का व्हायरल झाली माहितीये? कारण आजचा युवा स्वतःला इग्नोर झालेला समजतो. त्याला वाटतं आमच्याकडे डिग्री आहे, टॅलेंट आहे, पण सिस्टम आम्हाला सिरियस घेत नाही. एका बाजूला नेता करोडांच्या गाडीत फिरतो, दुसऱ्या बाजूला युवा रिचार्जसाठी पैसे मोजतो. एका बाजूला भाषण, दुसऱ्या बाजूला बेरोजगारी. एका बाजूला प्रॉमिस, दुसऱ्या बाजूला पेपर लीक. आणि म्हणून इंटरनेटवर आता जोक नाही व्हायरल होत, तर राग व्हायरल होतोय. एक कमेंट करून फ्युचर बदलत नाही, फक्त मीम शेअर करून जॉब मिळत नाही. युवाने आवाज उठवला पाहिजे, प्रश्न विचारले पाहिजेत, पण त्याच्यासोबत स्वतःला स्ट्रॉंग पण बनवलं पाहिजे. पण सिस्टमने पण समजलं पाहिजे, जर युवाचा विश्वास तुटला ना, तर देशाचं फ्युचर धोक्यात येतं. देशाचा युवा कॉकरोच नाही, तो थकलेला आहे, रागात आहे, पण अजून हरलेला नाही. ज्या दिवशी हा युवा पूर्ण ताकदीने उभा राहील, त्या दिवशी फक्त ट्रेंड नाही तर इतिहास बदलेल. नवा लढा जनतेचा न्यूज.